तर हिला टाकतो मुरघास. मुरघास चांगला खाते ती. आता रवण पर करते. त्या दिवशीपेक्षा हिची तब्येत आज बरी आहे बरं का. तिला सकाळी मुरघास खायला टाकला होता, त्याच्यानंतर आता ती रोज करत होती. मग मी गावातून आलो ना, आता परत तिला मुरघास खायला टाकलाय. हिच्या तब्येतीचं दादा मलाच काय अंदाजच आहे नाही. म्हणजे हिला कसं थोडंसं एक 8 दिवस नंतर गाय व्हायला पाहिजे होती, तर 8 दिवस अगोदर गाय वेली. तर त्याच्यामुळं पण आता काय नाही, तिला पिऊन 2-3 महिने झाले. तर आता काय नाही, पण सुरुवातीपासून ही आजारीच आहे. अगोदर दूध पित नव्हती, नंतर परत मध्ये तिच्या पोटात सारखं दुखत होतं. पोटाचं काय प्रॉब्लेम आहे काय कळणच झाला तिच्या. आणि आता बघा त्या दिवशी आजारी असल्यासारखं करत होती, पण आज एकदम व्यवस्थित आहे. तिने सकाळी खुराक खाल्लाय, मुरघास खाल्लाय आणि रवण पण करते. आता ती रवंतच करत होती, पण मी गावातून आलो ना, तर त्याच्यामुळे तिला मग परत संपला होता. तर परत एकदा मुरघास खायला टाकला तिला. आता ती रवंत पण करते आणि खाती पण. म्हणजे आज ती व्यवस्थित आहे. आणि तिला काय झालं आहे तुम्हाला सांगतो, मी थोडी गोचिडाची पावडर लावली होती ना, तर त्याच्यामुळं तिला थोडेसे केस गेले. तर ही मी क्रीम आहे, ही म्हणजे वर त्वचेवर लावायचीच क्रीम आहे. थोडंसं फंगस वगैरे होऊ नये किंवा जखमा झाली असेल ना, तर ती हिच्या पायाला मी लावून घेतो. कारण गोचिडाची पावडर आहे जरा कडक होती आणि हिला औषध फवारल्याला जमणार नव्हतं. तर त्याच्यामुळे थोडेसे इथं केस गेले तिचे. तर त्याच्यामुळं आणि तिला आता खाली बसायला गोण्या टाकल्यात. तिला आपली किचनची भिंत आहे ना, तर हिथंच जागा करायची. आता तिला जोपर्यंत ती चांगली होत नाही ना, तोपर्यंत तिला इथं जागा करायची. ती क्रीम वगैरे लावतो मी व्यवस्थित तिला. बाकी काही प्रॉब्लेम नाही तिच्या. पुढचे पाय पण चांगले आहेत तिचे. इकडं थोडेसे केस गेलेत, तर त्याच्यामुळं थोडंसं आता ती क्रीम पण लावतो हिला. बघा ही क्रीम आहे चर्मिली नावाची, तर ती लावायची. होईल ती व्यवस्थित. पण आता आहे ती चांगली. त्या दिवशी जरा जास्तच आजारी असल्यासारखी वाटत होती, पण आता बरी आहे ती. खाते वगैरे काय अडचण नाही. ती आता चांगली व्यवस्थित होईपर्यंत तिला इथं जागा करणार आहेत आपण. आणि पाऊस आला ना, तरी घराच्या बाहेर थोडंसं स्लॅब बाजूला आहे ना, पुढं आहे, तर त्याच्यामुळे तिला पाऊस वगैरे काय लागत नाही. ती बरी आहे. आणि तिला सारखं गोणीवरच बसून द्यायचं आहे. इथं काय झालं आहे, तिथं जिथं आपण बांधत होतो ना, तर तिथं ती खाली सारखी उतरायची. म्हणजे आपल्या कोब्याच्या खाली उतरायची ना, तर त्याच्यामुळे तिच्या पायाला जरा घासलं होतं 1-2 जागेवर. तर ती अशी समोर जायची आणि पडायची. तर त्याच्यामुळे थोडंसं इथं जखमा झाले होते पुढच्या पायाला तिच्या. इथं तिला कोबा लागलेला आहे इथं पुढं. ते होईल आता बरं, पण आज ती बरी आहे. आणि हे पाठीमागचे गुरं आहेत ना, तर ह्यांना सकाळी मुरघास खायला टाकला होता. कारण की रात्री लाईटचा प्रॉब्लेम होता, तर त्याच्यामुळे काल तोडलेलं नेपेर तर तसंच आहे. म्हणजे नेपेरची सकाळी कुट्टी केली नाही, तर त्याच्यामुळं वरती बैलांना वगैरे सगळ्याला मुरघास खायला टाकला होता सकाळी. चला आत्ता 12 वाजलेत, उशीर झाला. सकाळी मुरघास टाकलाच होता ह्यांना खायला. आता ह्यांना सोडायचे चरायला. इकडे ही सीता आहे आणि पाठीमागे गौरांग आहे. हे ह्यांना इकडं बांधलं होतं, त्याच्या इकडं बी गवत खायला लागले. आता ह्यांना सोडायचं. यांच्या गळ्यात लाकडं तर बांधलेले आहेत. ए हाईक चल ना, हिला सोड. हाईक. ए थांब, गौरांग गौरांग ऐक. थांब चल. आता गुरं सोडले चरायला. देवशेनी हाईक. तर बघा तिकडं सीतन गौरंग पुढं गेले. सीता गौरंग गाबरे ती गंगा आहे, शुभश्री. आता ह्याच्यातलं गाभण कोण कोण आहे तुम्हाला सांगतो. आता नाही, पुढच्याच व्हिडिओ सांगतो. बघा ही व्हिडिओ जी आहे ना, समोर कालोट चालते, ती गाभण आहे शुभश्री. सीता जी अगोदर मी व्हिडिओ दाखवली ना, तर ती सीता एक गाभण आहे. आणि परत हे इकडं स्टॅलिन आहे. तेव्हा ते राणीच्या पाठीमागची जी बांडी कारवड आहे ना, जर्शीमधून आहे, आता रोडवर आली, तर ती एक गाभण आहे. हे बघा ही काळी पांढरी कालवड आहे ना, ती एक गाभण आहे. चरायला गुरं जातात ना, तर त्याच्यातले 3 गुरं गाभण आहेत. आणि ह्या गरीबपैकी ह्यांच्यापैकी नाही मला माहिती. म्हणजे बहुतेक ती खाल्ल्याकडची आणि कुठली तरी आहे गाभण. त्या घरच्यातलं नाही मला माहीत. ज्या चरायला जातात ना, तर त्याच्यातले 3 गाभण आहेत. आणखी एक 4-5 महिन्यांनी एक पिल्लू देईन, 5-6 महिन्यांनी 2 पिल्ले देतात. शुभश्री आणि स्टॅलिन सोबतच पिल्लू देतात असे. चला आता घरच्या गुरांचं काम बघतो. ह्यांना आता भैया चरायला घेऊन जाईन जरशा गुरांना. फक्त हरण्याला खायला ठेवावं लागेल, नाही तर कुठेतरी चरायला बांधावं लागेल हरण्याला. हरणे. तर मित्रांनो, ही आहे आपली पंढरपूरची चंद्रभागा. तर एक दिवस मी पंढरपूरला गेलो होतो, तर त्याच्यामुळं मध्ये गॅप पडला, एक दिवस व्हिडिओ आला नव्हता. ह्याला खुराकाल तर काय कमी नाही. कोणी येते खुराक टाकते त्याला. याला इथं थोडीशी क्रीम लावून घेतो. इथं जखम झाली थोडी छोटी, बाकी
माशा परेशान करते आणि त्याला ही क्रीम आहे ना आधी इथे टाकतो अशी खाली, मग नंतर हाताने पसरवतो इकडे तिकडे. इथे यायला लागले तिकडच्या बाजूला केस आहे, पुढच्या पायावर केस यायला लागलेत, पण ह्या त्याला कोबा लागून जखमा झाल्यात. म्हणजे त्याला ते जिथं बांधायला होतं ना तर तिथं मॅट होती या पिल्ल्याला, पण ते मॅटच्या पलीकडे खाली उतरायचं. त्याला सारखं कॅरेट ठेवलेलं असायचं तरी पण ते खाली उतरायचं. मग त्याच्यामुळं ते पुढच्या पायाला जखमा झाल्या त्याच्या कोबा लागून म्हणून त्याला इकडं आता गोणीवर ठेवलं आहे. आणि ही क्रीम मी आत्ता इथं लावून ठेवतो ट्यूब, तो आत्ता फोन ठेवला ना खिशात, मग ही पसरवतो अशी बाजूला पसरवतो हाताने. बस झालं. आता कसं सगळीकडं पांगली ही क्रीम इकडं पण, आणि इथले पण झाली व्यवस्थित. हे इथं पुढचं पाय झालं. आता क्रीमनी ना त्याला माशा पण नाही परेशान करायचे आहे, क्रीमवर माशा पण बसत नाहीत. इकडे ह्या बैलांना ठेवलाय मुरघास, ह्याला कॅरेटमध्ये ठेवलाय आणि ह्या 2 बैलांना ड्रममध्ये ठेवलाय. सरच्यावर बघ. इकडं आपल्या ह्या काळ्या गायची जागा बदलली, किल्लेरीची. तिला बांधले, आपलं कडवाळचं शेत आहे ना तर तिथं बांधले. आणि पावसाने कडवाळ तर कापता आलं नाही, म्हणजे कापायला काय प्रॉब्लेम नव्हता, पण पावसाने चिखलले होते ना शेतात, मग बैलगाडी शेताच्या बाहेर निघत नाही. आणि पाऊस पण कंटिन्यू चालू होता, आई 1-2 दिवस बाहेर गेली होती, तर त्याच्यामुळे कडवाळ सगळं वाळूनच गेले. पण काय करणार आता, जाऊ द्या. म्हणजे पाऊसच सारखा होता, पाऊस नसताना तर कधी संपून पण गेलं असतं. आज मला औत धरायचं होतं शेतात, पण आज आबळच आलंय सगळीकडून. तरी थोड्या वेळाने बघतो, जमलंच तर वापसा म्हणजे शेताची कंडिशन वगैरे बघून औत धरतो जर जमत असेल तर. तुम्हाला आपल्या समोरच्या झाडाचे खोपे दाखवतो, चिमणीचे. ह्या झाडाला ना लय 10-12 खोपे बनवलेत, पण ते पलीकडच्या बाजूनेच. आपण ह्या शेतात राजमा पेरला होता ना, तर हा कार्यक्रम फेलच गेलाय. म्हणजे थोडाफार राजमा उगवला आहे. हे बघा, हे राजम्याचे झाड आहेत, पण हे किती पानं किड्यांनी खाल्लेत रे हे जे, लईच बाबा. आणि झालं काय, या शेतात पाणी जास्त साचलं तर त्याच्यामुळं व्यवस्थित उगवण झाले नाही राजम्याची. जो वर होता ना म्हणजे तो चांगला उगवला आहे, पण जो खाली होता तो उगवलाच नाही व्यवस्थित. आणि पानं तर किती खाल्लेत किड्यांनी बघा ना. ह्याला आता फवारायचं की नको हे आता पप्पांना विचारूनच बघावं लागेल, कारण की मोडायचा की ठेवायचं. मला तर वाटतं हा मोडूनच टाकावं, म्हणजे अर्धा तरी माझ्या हातापासून डावीकडची बाजू ना तर ती पूर्ण डबल पेरावा आणि उजवीकडची बाजू फवारावा असं मला वाटतं. कारण की इकडं उजवीकडं चांगला उगवला आहे. हे बघा, आता ही लाईन सुरू होती ना, अशी लाईन म्हणजे समजते लाईन आहे म्हणून, म्हणजे चांगली उगवण झालेली इकडं उजवीकडं. आता मी बैलाला घेऊन चाललो आहे पाण्यावर, पाणी पाजतो आणि त्यांना डाळिंबा शेतात बांधतो. हौद तर इतका खाली कसं काय गेलाय, कुठंतरी लिकेज झाला असेल घरी जाणारा पाईप. शेवाळ घाण बिले झालं, हौद स्वच्छ करावं लागेल आता. चिमण्या थांब. हां, पी इथं. बैलांना शेवाळामुळं पाणी पिता येत नाही. आता आपल्याला राजमा परत पेरायचा ना, तर मग त्याच्यामुळे मी एकदा हौद धुवून घेणार आहे. डबल जर पेरायचं असेल ना राजमा तर मग हौद धुवून घेणार मी, कारण शेवाळ लय झालं आहे. वरचं शेवाळ खाली टाकलं तरी परत खालचं शेवाळ वर येते. बैलांना भरपूर तहाना लागल्या होत्या. हे बैल असले नाटकी आहेत, ह्यांनी जर खाली तोंड लावलं तर पण गवताचा कसा वास घेतात नुसता. ह्याच्यात जरशा काय फिरलेल्यात ना चरायला, त्याच्यामुळे हे बैल बघा काय तोंडच लावत नाही. चिमण्या कसं हळूच खाते, सरजाचं तोंड पण नाही. लय नाटकी बैल. ह्यांना कसं शेलका गायांनी न खाल्ल्याला चारा लागतो बैलांना, तरच बैल खातात, नाही तर नाहीत खात. हे सारजे आहे गप ना. हा, तुम्हाला सांगतो, सर्जनी ना चिमण्याला मी तळ्याकडे चारायला नेलते ना, तर त्यावेळेस बघा इथं मारलं होतं महाग चिमण्या आहे, इथं महाग मारलं होतं. आणि सर्जनी मी पंढरपूरला गेलतो ना, तर त्यावेळेस इथं मारलं चिमण्या. हे लय मोठं मारलं रे, 1 वीतभर मारलं. तुझी शिंग मारलं ना सर्जनी तर पार इथपर्यंतच मारलं.
आणि चिमण्याला बी ना त्याची मार खायची सवय लागली ना तर त्याच्यामुळे चिमण्या भीतच नाही. पण ही लईच लागली होती आणि जखम चांगलीच झाली यार. हे बघा आता चिमण्या तिथं धक्का लावू देत नाही पण भरपूर मारले. हे असं करतो सरजा त्याच्यामुळं आणि चिमण्या त्याला जे जवळच जातो विनाकारण त्याच्यामुळं मग सरजा लय जागे मारतो त्याला असंच. आता बैलांना इथं डाळिंबाच्या शेतात मी चरायला बांधले. थोडेफार फिरतीन मोकळे. कारण काय झालं मला बाहेर जायचं आहे आत्याला आणायला. म्हणजे आत्या आली तिच्या गावात तर तिला बस स्टँडवरून आणायचं आहे. सरजा बघा कसा टाईमपास करतोय. खातच नाही कारण घरी मुरघास खाल्लेला आहे त्याने आणि त्याला खायचं म्हणजे शेलका चांगला चारा लागतो. त्याला असला कसल्या बी चाऱ्यात खात नाही. बसला टाईमपास करू द्या काय त्याला. म्हणणं काम केल्याशिवाय तो खातच नाही. त्याला भरपूर काम पाहिजे सरजाला. आणि चिमण्या बी तसलाच नाटकी. हे बघा थांबला आरामात. बस तसंच ह्यांना इथं बांधले. चला मी जातो आता घरी. मस्त सरजा तिकडे टाईमपास करीन चिमणी इथं टाईमपास करीन. आपल्या तळ्याकडच्या बांधाला कसं गवत होतं तर तसलं तळ्याकडच्या बांधासारखं गवत लागतं त्या बैलाला खायला. काय म्हणला हो का नाही मी आत्याला आणायला चाललोय माझ्या सुब्याला. ठीक आहे लगेच आता जाऊन मी फेकतो शेण. मी काढतो शेण. हा बरं जा जा थांबू की इथं. बरं आहे. हे बघा इकडं आपल्या जरशा गाया चरा चढले. त्या 2 गाया कुठे आहेत. हां बरं बरं हे काय इथे. आणि ती होंडी कुठं आहे. हे बघा इथं जर्शी गाय चरायला आली. ही बाई यांनी चरायला आणल्या होत्या. पण बाई आता घरी जाऊन शेण काढणार आहे. म्हणजे कसं गायांखालचं शेण आत्ता काढलं ना मग परत गुरं बांधायला येईपर्यंत कोटा पूर्ण वाळतो म्हणजे सुकतो कोटा. तर त्याच्यामुळं ह्या 2 आणखीन एक जर्शी गाय कुठे गेली. आता जर्शी गाय बघा असाच चारा आहे ना तर ती गाय वर पण बघत नाही. बघा कशा खातात गाया मस्तपैकी. ह्या बघा ही गाय पण कशी खाते. आणखीन तिसरी गाय कुठे गेली. मी तिसरी गाय बघतो नाही तर जाईन सोयाबीन. पण ह्या गाया कशा खातात व्यवस्थित सगळा चारा. तर तसं बैलांना ना ह्या गायाचं उष्ट बिलकुल आवडतच नाही. त्याला काटणात किंवा तळ्यासारखे म्हणजे ताजे गवताचे बांधावे लागतात वाढलेल्या गवताचे. तर हे बघा ही गाय कशी खाते. वर बघायला सवड नाही हिला. आता एक गाय सापडते मी. अशा बैल इथं चरायला बांधलेत. गावरान गुरं चरायला गेलेत. भैया इकडं जरशा गाय घेऊन आला चरायला. तो शेण काढून आला ना मग मी जाणार आहे घरी. तोपर्यंत मी इथं थांबतो. आणि एक गाय सापडतो ना आपली कुठे गेली ती. 2 हे बघा ही गाय माझी नजर चुकून आली इकडं सोयाबीन खायला. असं एक फाटकं ए पळ पळ तिकडं पळ. मी मग खिलरीची जागा बदलायला आलतो ना तर त्यावेळेस आपल्या कडवाळाचं शेत आहे ना तर तिथं मला एक काळवीट दिसलं होतं. लय जवळ आलं होतं पण माझा फोन चालू होता. म्हणजे मी मित्राला बोलत होतो ना तर त्याच्यामुळे घेतलंच नाही. ते लय जवळ आलं होतं. काळ्या कलरचं काळवीट होतं आपल्या तिकडल्या काटवाळ्या शेतात. मग मी तिथं खिलरीची जागा बदलून तिथून इकडे यायला लागलो ना माझ्याजवळ थोडं थांबलं आणि त्याच्यानंतर इकडं डाळिंबात पळून आलं. मग आता जनावरांना बघून डाळिंबातून पण ते गेलं असं पळून. मोत्या चल ये आलं का चल लवकर ये. बघा मोत्या आता किती फास्ट पळतोय. नाही तर नाटकं कर. चल इकडे ये. बास 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 थांब 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 गप 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 ना मोत्या. गप बस गप 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 ना. तोक तोक मोत्या गप गप बस गप बस गप 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 बस शांत बस. ए येडं कुत्रे रे बाबा लय लाड. ए मोत्या पळ 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 मग पळ पळ लवकर पळ पळ. चल इकडे 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 ये मोत्या मोत्या चल इकडे. हा चल चल हो चल चल ये गप 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 शांत बस गप गप. तुला हात लावतो शांत बस गप. आणि त्याला असा हात नाही लावला तर ते पायाला चावत. चल पळ तिकडे पळ लवकर मोत्या पळ 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 पळ. थांबतो कडे घेतो पळ पळ लवकर पळ 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 तिकडे. चल ये इकडे 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 चल ये. हा गप 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 गप. तुला हात लावतो गप बस हात लावतो गप गप ना गप 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 बस खाली चल खाली बस खाली बस की खाली मोत्या गप गप गप. ऐ मोत पळ तिकडे पळ पळ लवकर. नाही तर लंगडाची नाटकं करतं म्हणजे त्याला काट आठवायचं असं त्याच्यामुळे लंगडा होतो. मोते गप ना गप गप. आपल्याला आता हातात माती आहे ना त्याच्यामुळे शांत बसला देऊ.
आपल्याला कमेंट आली होती की मोत्याला डॉक्टरला दाखवलं का, तर तशी काही गरज पडत नाही. त्याचा पाय जर मोडला ना तर लक्षात येतं, म्हणजे कोणी दगड वगैरे मारला ना तर पाय मोडला, मोत्या खाली बस, दगड मारीन बस खाली बस, तर पाय जर त्याचा मोडला ना तर लगेच लक्षात येतो, पाय सुजवतो. पण काय होतं कधी कधी पायात काटा मोडतो. ते असं कुठं बी सोयाबीनतून ह्याच्यातून पळतं ना, तर कधी पायात काटा मोडला ना तर त्याच्यामुळं लंगत होतो. तर 1-2-4 दिवसांनी काट्याच्या भोवती पस तयार होतो, म्हणजे पू तयार होतो, आणि तो काटा त्याने जिभेने साठला ना बाहेर निघतो. मग आता कसं ओके झालं आहे, व्यवस्थित लय पळतोय. तर त्याच्यामुळं मोत्याला डॉक्टरला नाही दाखवलं, पण त्याचा पाय वगैरे मोडला तर दाखवता येईल. मग अशी त्याची गरज पडत नाही अशी त्या डॉक्टरची. लय बदमाशी, ते लय कुठं पळत आहे. मी म्हणत असतो ना, भैया इकडं गाया चारायला घेऊन गेलाय डाळिंबाच्या शेतात, तर तो अशा गाया मोकळा सोडतो. इथे एक गाय चरते आणि 2 गाया तिकडं पलीकडे चरतात, म्हणजे मला दिसतात झाडात आहेत त्या. तर भैया काय नाही, अशा गाया मोकळा सोडतो चरायला इथं, आणि फोन बघत बसतो. जरशा गाया जास्त पळापळ करत नाहीत, म्हणजे चरतात व्यवस्थित, थोडंफार लक्ष द्यायचं. तेव्हा तिथं काळं दिसते ना, तर त्या काळ्यामध्ये एक गाय आहे बरं का, तिथे एक गाय चरती, इथं दुसरी गाय, आणि तिसरी गाय आहे मला दिसती तिकडं चरलेली, बैलापाशी चरते. आपल्या इकडं आंब्याच्या झाडाला खूप आहे बरं का, इथं एक, तो 2, आणि तिकडं तिसरं एक. असे बघितलं ना लय खोप आहेत. एक 200-300 खोपे निघतील आपल्या शेतात, म्हणजे प्रत्येक झाडाला, तिकडं पण आंब्याच्या झाडाला 1-2 खोपे आहेतच. ही आपल्या शेजाऱ्यांची गाय बरं का, म्हणजे चांगली खिल्लार गाय. मारी ती वाटते बहुतेक ती, असं मी ऐकलंय. तिने मारलं तर नाही कोणाला, पण असं ऐकलंय की नवीन माणसाला मारते म्हणून. आता 5:30 वाजलेत. मी म्हणजे आज तर धरलंच नाही, शेतातलं काही काम केलं नाही. आत्याला आणायला गेलो होतो, आत्याला आणलं, आत्या घरी आली ती, परत तिला दुसऱ्या आत्याच्या घरी सोडले. मी आलो आहे बैलांना नेण्यासाठी. आपल्या जरशा गाया पण घरी गेल्यात, बैल बसलेत, आराम केलेत. भैयानी त्यांच्या जागाच बदलल्या नाहीत, कारण की बैल खातच नाहीत इकडं काही गवत. आपली गंगा वृंदा बांधल्या होत्या तर किती व्यवस्थित खात होत्या, म्हणजे गंगा बांधली होती तर किती व्यवस्थित खात होती. आणि ह्यांनी घरीच मुरघास खाल्ला होता, त्याच्यामुळे निवांतपैकी रवंत करतायत. आज थोडासाच वेळ होता, तर त्याच्यामुळे मी आऊत धरले नाही आज. आणि आज गणपती बाप्पाला पण विसर्जित करायचे, तर त्याच्यामुळं आज मला लवकर जरा जायचं, म्हणजे वस्तीवर आमच्या, तर त्याच्यामुळं आज आऊत धरलंच नाही. आता बैलांना नेतो. बाकी घरचे सगळे कामं झालेत, हिऱ्याला पाणी पाजले, हरण्याला पाणी पाजले, मेंढास वगैरे सगळ्यांचे कामं झालेत घरचे. आता फक्त बैलांना घरी नेऊन बांधायचं आणि चरून आलेल्या गुरांना बांधायचं, एवढंच काम आहे. चिमण्या आऊट, ए चिमणे, चिमणे, काय बसला बैल इथं, नाही हात लावायचं तुझ्या, थांब. ए चिमणे उठ ना, चिमणे नाही उठत, तो बळच उठावं लागेल त्याला. तर बैलाला घरी घेऊन चालू. ए सारे चल इकडं पुढं. चिमणे, आई गाय कधी येणार आहेत चरून पप्पा? हा बरं आहे. हौद भरायला पाणी सोडलंय. ह्यो घास ह्या जरशा गायांना, आता गावरंगा येतीलच थोड्या वेळात, पण तोपर्यंत ह्यांचा खाऊन होईल. ह्या जरशा गाया म्हणजे लय फास्ट खातात रे बाबा. थांब रे थोडंसं, धर तू बी मेंटास धर. ही काळी गाय, हे पलीकड हरण्या, परत ही बांडी गाय, आणि ही मुरी गाय. हां, तसं ह्यांनी गवत खाल्लेलंच आहे डाळिंबात, तरी ह्यांना घास टाकावाच लागतोय इथं एवढा. ओके. आणि एवढासा राहिला छोट्या ह्या पिल्लीला घास खाते, ती घास आवडते, लगेच खायला चालू केलं तिने. आता आपले गुरं आलेत बरं का चरून. आता गावरांग बघा कसा वरच्या शेडमध्ये जातोय, ते तिकडं जाण्यासाठीच थांबलाय गावरांग. हा
गेला गावरान. लगेच सीता त्याच्या मागे जाणार वरच्या शेडमध्ये. स्टॅलिन गेली तिच्या जागेवर. ए शुभश्री, शुभश्री. हा ह्याच्यातली गाभण कोण आहेत आता सांगतो. मग व्हिडिओमध्ये लक्षात आलं नसेल. ती पाठीमागं गाय उभा आहे ना त्या बैलाच्या, तर ती गाय गाभण आहे. त्याच्यानंतर ही वाली ही एक गाय गाभण आहे. हिचं नाव शुभश्री आहे. तिला आली हा ना. आणि ह्याच्यातली ती काळी पांढरी गाय ना ती एक गाभण आहे. ही कालवड. तर आणि हा ही एक गाभण आहे. ही पहिली वेळेसच विणार आहे. ती शुभश्री नावाची ना तर ती पण पहिली वेळेसच विणार आहे. ही पण आपल्या घरच्या गायची कालवड आहे. आणि ती शुभश्री जी पलीकडे गेलेली तांबडी गाय गाभण आहे ना तर ती पण आपल्या घरच्या गायची गाभण आहे. हा गाभण आहे. हे बघा ही शुभश्री आहे ना तर ही गाभण आहे. तर ही आपली घरची गाय आणि पहिली वेळेसच विणार आहे. तर हिची आई ही आहे, ही गंगा. ही आपण विकत आणलेली. तर ह्या गंगाची मुलगी आहे ही शुभश्री. आपण गंगा पण आपल्याकडं आली त्यावेळेस पहिली वेळेसच विली होती. आणि गंगा त्या लाली एवढी होती त्यावेळेस आपल्याकडे आली ती. लाली एवढी होती आणि तब्येत पण खराब होती. त्यावेळेस आपल्याला ती काय 20,000ला बसली होती बहुतेक. 20,000ला आपण विकत आणली होती बहुतेक. आणि हिला एक दुसरी एक शुभश्री म्हणून, शुभश्री नाही सुरभी म्हणून होते गंगाच्याच. आपण म्हणजे नाव आपणच ठेवले होते इथं आल्यावर, आपल्या घरी आल्यावर. पण दुसरी हिच्या सोबत एक शुभश्रीच मला नाव येते. सुरभी, हा सुरभी एक होती. सुरभी होती तर तिचा कसा थोडासा फेंट कलर होता आणि शिंग सीतासारखे शिंग होते सुरभीचे. तर ती सुरभी होती. तर ती आपण मग त्यावेळेसच दिली. म्हणजे गंगाच्या वेळेस आणली ना आपण तर त्यावेळेस ते 6-2 8 वासरं आणले होते. म्हणजे सगळे वासरच होते. हा तर मी काय बोलत होतो, ह्या गंगासोबत आपण 8 कालवडी आणल्या. त्या 2 मोठ्या होत्या गंगा आणि सुरभी. तर मोठ्या म्हणजे लाल एवढ्या असतील. आणि हरण्यापेक्षा बारीक 6 कालवडी आणल्या होत्या. तर त्यानंतर आपण दिल्या म्हणजे विकल्या. तर त्याच्यातल्या 2-3 तर पप्पांनी अशाच दिल्या होत्या म्हणजे सांभाळायला. आणि 2-3 विकल्यात. गंगा होय इकडे चल आता बस. आता ह्या गावरान गायाने सगळा घास खाऊन घेतला. सगळा म्हणजे थोडासा शिल्लक होता तर त्या गावरान खात आहेत. तसं काय नाही. ह्या काळ्यावाल्या पण चारायला गेले होते तर त्याच्यामुळे काय नाही सगळ्यांनी सारखं खाल्लंय. ह्यांच्या गळ्यातले लाकडं सोडून घेतो मी आता. ही गंगा लाकड आपण ज्यांना गरज आहे त्यांनाच, म्हणजे ह्या लाईनच्या सगळ्यांना लाकडाची गरज आहे. फक्त लाली सोडतं कारण की लाली जास्त पीक खात नाही आणि सांगितलेलं ऐकते. पण सगळ्यात जास्त परेशान करते म्हणजे राणी लय परेशान करते चारायला गेल्यावर. मी तर असा बेजार होतो तिच्या मागं पळून. नाव घेतलं तरी ऐकतच नाही. म्हणजे जवळ असेल तर ऐकते आणि जर लांब असेल ना तर मग ऐकतच नाही. किती नाव घ्या तिचं का नाही का. बस चलिये चला आता हिला बी बांधून घेतो मी. सगळे गुरं बांधले तर गंगापासून ते लास्ट राणी आणि स्टॅलिन बांधली. तर ते आणि काबरी पण बांधली. तर आत्ताशी सगळे कामं झालेत म्हणजे गुरांचे सगळे घास टाकून किलेरीचं वासरू दूध पिले. सगळे कामं झालेत. म्हणजे दूध काढायचं काम भैयाकडे असतं. मग भैया दूध काढेल. पप्पा वरचे जनावर बांधलेत का गावरांगण सीता. बरं बरं चालतंय. मग सुरू करतात. त्या लाईटीला काय झालंय रे. बल्ब काढलाय का म्हण बाहेर बसविण्यासाठी का. मित्रांनो हे आपल्या वस्तीवरचे बाप्पा आहेत हे. आणि हे आपले मी आणलेत हातात. म्हणजे आपल्या बाप्पाची आरती वगैरे करून आणली आणि वस्तीवरच्या बाप्पाची म्हणजे उचलताना आरती करायची. तर एकदा उचलल्यावर म्हणजे तसं ठेवू नये. म्हणजे जिथं विसर्जित करायचं तिथंच. पण आणखीन ठेवायची व्यवस्था नाही झालेली म्हणजे तयारी चालू आहे. तर आपल्या बाप्पाला इथं ठेवतो मी मोठ्या बाप्पापाशी. धर रे बलदेव ठेव रे बाप्पाला. ठेव इथे समोर त्या फुलाच्या. हा पडून देऊ नको. हा हळूच. हां राहू दे काय अडचण नाही. हे कोणाचे तर हे मीडियमवाले त्या दाद्याचे आहेत ना भारतचंद्यांचे. ईश्वजित कोण तो दाद्या ना. हां त्या दाद्याचा ह्यू छान आहे राव. आपण पुढच्या वर्षी ना एवढी मूर्ती आणू गणपतीची. ही आपली लईच लहान होती. मित्राला सांगितली ती आणायला. तर मी त्याला म्हणलं होतं मी लहानच आण. त्याला मीडियम म्हटलं असतं ना मग त्याने मागच्या एवढी आणली असते.
मग पुढच्या वर्षी आपण एवढी मिडियम छान आहे एवढी आणू. आणि आपली ही पण मूर्ती छान आहे, बस छोटी छान आहे. आणि ही आपल्या वस्तीवरची. चला आता तयारी चालू आहे. तर त्याच्यामुळे म्हणजे इथं बल्ब असतं तर तो बाहेर घेतला आहे. आणि आपलं विसर्जन आहे ना रात्री 9 वाजतात गणपती विसर्जन करायला, 9 किंवा 10 वाजतात. तसं मलाच गुरांमुळे यायला उशीर झाला इथं. आणि इथं लाईटिंग असते बरं का, फक्त इथले 1-2 बल्ब आहेत ना बाहेर स्वयंपाक चालू होतं ना तर तिथं काढले, तर त्याच्यामुळे फक्त इथं अंधार आहे. तसं देवा पुढं दिवा आहे पण जास्त इथले दोन्ही बल्ब काढले. चला तर मी पण बाहेर जातो. आणि आपला गणपती बाप्पा आहे ना इथे आहे ना ह्या वस्तीवरची स्टोर रूम आहे. तर ह्या स्टोर रूममध्ये बसला. स्टोर रूम म्हणजे अवजारं ठेवायला वगैरे पण चांगली रूम आहे अशी. खाली ही स्टोर रूम पण व्यवस्थित बांधल्या आहेत, सिमेंटच्या भिंती वगैरे साईडनी खाली कोबा केलेला आहे. तर इथं आणि कशी जागा मोकळी मोठी म्हणजे पाऊस बारिश काय अडचण नाही. आणि इकडं समोर आहे ना बाहेर गव्हाण आहे, तर इकडं गव्हाण आहे आणि बाजूला तिकडं कुट्टी मिशन वगैरे असा एक गोठा आहे. ते गोठ्यातच इकडं बाहेर लावले ते बल्ब आहे स्वयंपाकासाठी आणि त्यांच्यासाठी. म्हणजे आता गणपतीला घ्यायचेच ना तर त्याच्यामुळं. घेतले सगळे घेतले. एकदा फोटो काढायचा का सगळ्यात. गणपती पुढच्या वर्षी लवकर या. असं शेवटचा दिवस आहे. सगळे पण एक अर्धा नाही तेवढा आहे काय यांना लोड झाला बाप. खरबुजे हाणायला लागलेत का. आपला गणपती तिकडे या त्या कैलासच्या हातात आहे. आपली काय घरची छोटे. हो चालते. हा ना मोरया मोरया पुढच्या वर्षी झाले. ओके कैलास कैलास तुझ्या हातातला कुठे आहे. मध्ये जायचं. अरे वा येडच ते काय. त्यामुळे नको